टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। याच्यामध्ये जो शालार्थ आयडी संबंधी गुन्हा जो सायबर पोलीस स्टेशनला दाखल आहे त्याच्या अनुषंगाने हे अटक करण्यात आले आहे। त्याच्यामध्ये जे माध्यमिक शिक्षणाधिकारी तत्कालीन होते चिंतामण वंजारे यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यापूर्वी जे डेप्युटी डायरेक्टर होते पारधी यांना पण अटक करण्यात आले। जो शालार्थ आयडी बनवण्यात आले की ज्या ठिकाणी त्यांचे प्रस्ताव आलेले नसताना सुद्धा त्यांना शालार्थ आयडी इश्यू करण्यात आले। त्यानंतर त्यांची नियुक्ती आणि त्यांचे पेमेंट त्या ठिकाणी काढण्यात आले। ह्याच्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। चिंतामण वंजारेला अटक करणं हे फार धक्कादायक आहे शिक्षण विभागासाठी, कारण ते या चौकशी समितीचे अध्यक्ष देखील होते। आतापर्यंत त्यांचा कुठल्या गोष्टीमध्ये सहभाग आढळलेला नाही। ज्यावेळेस त्यांच्या ज्या ठिकाणी माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना त्या ठिकाणी त्यांनी जे आवश्यक जे त्या ठिकाणी कुठेतरी त्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष करून किंवा त्या ठिकाणी त्यांचा सहभाग आढळून आल्यानंतरच आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात अधिकचा तपास आमचा सुरू आहे। या प्रकारामध्ये आणखी काही शिक्षण अधिकारी रडारवर आहे। याच्यामध्ये जे तपासाच्या अनुषंगाने जे आम्हाला पुरावे मिळत आहेत त्याच्या अनुषंगाने ज्याचा सहभाग त्याच्यात निश्चित होतोय, निश्चितच त्यांना त्या ठिकाणी अटक केली जाईल। पण तत्पूर्वी आम्हाला त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे आणि ज्याचा रोल या ठिकाणी येईल, ज्या माध्यमातून कोणी अधिकारी हेतुपुरस्पर त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आहे, त्यांची जे त्यांनी कार्य करणं आवश्यक होतं त्या ठिकाणी त्यांनी मुद्दामून दुर्लक्ष केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न होतं। काही क्लरिकल अधिकारी देखील आहे ज्यांच्याबद्दल वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे, मात्र त्यांचा या संपूर्ण घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याची चर्चा आहे। नाही, त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। जसं तपासात प्रगती होईल त्याच्या अनुषंगाने आम्हाला जसे पुरावे मिळतील त्या अनुषंगाने संबंधितांना अटक केली जाईल। सर, जी आधीच्या जामदार मॅडम होतात त्यांना तुम्ही नोटीस बजावलात, त्या तपासात सहकार्य करत नाही, त्यांना अटक का करत नाही, यामुळे तुमच्या या सगळ्या याच्यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं नाही। त्याच्या अनुषंगाने आमचं टीम रवाना आहे, आम्ही त्याच्या अनुषंगाने तपास पण करत आहोत। निश्चितच याच्यामध्ये आपल्याला सुद्धा कुठेतरी दिसून येईल की ज्याचा सहभाग आहे त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि त्यांना अटक करू। सर, जे शिक्षक 580 अगोदर भरती झालेले आहेत त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का? त्यांच्यावर निलंबन किंवा त्यांना वगैरे अटक होणार आहे? नाही, त्यासंबंधी निर्णय हा प्रशासनाचा असेल, त्यासंबंधी या ठिकाणी मी बोलणार नाही। पण जे शिक्षक ज्या ठिकाणी आम्हाला शालार्थ आयडी आहे त्या ठिकाणी संबंधित जे झेडपी असेल, NMC असेल यांना आम्ही पत्रव्यवहार करून संबंधिताची नावे कळवू। किन लोगों को गिरफ्तारी हुई? इसमें जो शालार्थ आईडी के जो फेक शालार्थ आईडी बना के जो अपॉइंटमेंट दी गई थी वह डिप्टी डायरेक्टर ऑफिसर से, और जो सेकेंडरी एजुकेशन ऑफिसर था उसमें हमने चिंतामणि वंजारी करके जो तत्कालीन एजुकेशन ऑफिसर थे उनको हमने कल अरेस्ट किए और उसके बारे में हमारी जांच चालू है।